ही बातमी अखेर आलेली आहे। होय, पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर आता तुमच्यासाठी खुश खबर, म्हणजेच तुम्हाला आता सरकारकडून डायरेक्ट पैशांचं वितरण म्हणजे वाटप तर होणारच आहे। पण एवढंच नाही तर आता तुम्हाला बऱ्याच काही वस्तू देखील आता फ्रीमध्ये मोफत सरकारकडून मिळणारच आहेत। आता सर्व काही अपडेट बघणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की आता रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, ते पिवळं असो किंवा केसरी असो, तर तुमचा आता सर्वात मोठा फायदा होणार आहे असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रेशन कार्ड धारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आता राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून पूर्णपणे झालेली आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो। आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून सरकार देणार आहे। पण त्यासाठी काही कामे पण आधी करायची आहेत। कोणती कामे करायची? पैसे आज मिळणार की उद्या मिळणार की दुसरी कोणती तारीख आहे? कोणत्या वस्तू सरकार देणार आहे? खरंच त्या मोफत मिळणार आहेत का? आणि किती वस्तू सरकार आता देणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार असून त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पाहूया। तर बघू शकता, सर्वांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ मात्र आता शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, कारण की तुमच्यासाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलाय। आतापर्यंत रेशन कार्डवरती तुम्ही तांदूळ गहू जर आणत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आता तुम्हाला फक्त गहू आणि तांदूळ नाही तर इतर एकदम भारी अशा वस्तू सरकार देणार आहे आणि त्या एकदम महागड्या आणि जास्त किमतीच्या वस्तू सरकार आता तुम्हाला वाटप करणार आहे। पण एवढंच नाही तर तुम्हाला पैसे देखील मिळणार आहेत। होय, आता तुम्ही म्हणत असाल सरकार पैसे कसे देणार आहे? होय, आता पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येणार आहेत, पण तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काय माहिती सविस्तर बघायला मिळेल। आता बघा, सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतला आहे की जर तुम्ही आता सरकारने सांगितलेली तेवढी 2 कामे केली तर डायरेक्ट तुम्हाला जे आहे ती पैसे मिळतील आणि कोणतीच अडचण येणार नाही। आणि ज्या वस्तू सरकार देणार आहे त्या वस्तू पण तुम्हाला लवकर तशा तर आता मिळणारच आहेत। बघा, आता जर तुमच्याकडे काही कामे, आता बघा, प्रत्येकाकडे रेशन कार्ड असतं पण त्यांना माहिती नसतं की पैसे कसे मिळतात, कोणत्या योजनेतून सरकार देतं, मग त्यांचे येणारे पैसे तसेच राहतात। पण आता तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे भेटणार आहेत। होय, आता काहींना 6,000 रुपये, काहींना 12,000 रुपये मिळतील तर काहींना वर्षाला 18,000 रुपये पण मिळू शकतात। पण तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर मग आता डायरेक्ट हे सर्व पैसे मिळणार आहेत। पण एवढंच नाही, थांबा, अजून तुम्हाला बराच मोठा फायदा होणार आहे, तो म्हणजे डायरेक्ट पैशांचा। सरकारकडून हे पूर्ण पैसे आता तुम्हाला भेटणार आहेत आणि बऱ्याच वस्तू डायरेक्ट सरकार तुम्हाला देणार आहे। बघा, त्या वस्तू एवढ्या किमतीच्या आहेत की त्या वस्तू यावेळेस डायरेक्ट सरकार आता तुम्हाला देण्यासाठी डायरेक्ट वाटपाची तयारी करत आहे आणि त्या पण वस्तू तुम्हाला डायरेक्ट मोफत मिळतील। सर्वात मोठी खुशखबर आता ही तुमच्यासाठी आलेली आहे। बघा, सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की सरकार आता कोणत्या वस्तू देणार आहे, त्याबाबतची आपण लिस्ट यादी मी तुम्हाला आता दाखवणार आहे। ती बघण्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी याचा लाभ होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप आणि त्या वस्तू वाटप सरकार करणार आहे ती माहिती तुम्हाला सांगतो। जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलं असेल तर तुम्हाला सर्वात आधी आता पैसे मिळतील। मग नेमके कोणते असे 16 जिल्हे आहेत की त्या 16 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी ते पैसे जमा होण्याची शक्यता आहे? बघा, आता त्या 16 जिल्ह्यांच्या यादीत जर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं नाव जर सरकारने घेतलं असेल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत। बघा, आता सर्वात आधी आपण या ठिकाणी कोणत्या वस्तू सरकार वाटप करत आहे त्या वस्तूंची लिस्ट यादी बघूयात। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे आणि वस्तू वाटप होणार आहेत ही माहिती बघूयात। आणि किती रुपये पैसे मिळणार आहेत, 6,000 रुपये मिळणार आहेत की 12,000 रुपये मिळणार आहेत ही पण तुम्हाला माहिती सांगतो। आणि हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेलं कोणतं एक काम करावं लागेल ते पण मी सांगणार आहे, कारण तुम्ही ते एक काम केलं तर लगेच डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळतील। जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते काम केलं नाही तर मग तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून पैसे भेटणार नाहीत आणि कोणत्या वस्तू पण भेटणार नाहीत। मग कोणतं काम करायचं ही माहिती बघण्यासाठी तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
बघा आता पहिला मुद्दा, नेमक्या कोणत्या अशा वस्तू आहेत की सरकार ते आता मोफत देणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती नेमक्या वस्तू कोणत्या येणार आहेत. कारण की आता सरकारकडून डायरेक्ट एक नाही, दोन नाही, तर 5 पेक्षा अधिक एकदम किमतीच्या वस्तू, किराणा सामान असेल, त्यामध्ये इतर काही सामान असेल, काही वस्तू असतील, या सर्व वस्तू तुम्हाला सरकार डायरेक्ट देणार आहे. बघा आता विचार जर केला तर तुम्हाला डायरेक्ट सरकारकडून पैसे पण भेटणार आहेत आणि पैसे हे डेबिटीतून येणार आहेत. सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारच्या झालेल्या निर्णयानुसार आता तुम्हाला कोणत्या वस्तू आणि काय काय मिळणार आहे ही तुम्हाला एकदा लिस्ट दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की सरकार नेमकं वाटप काय करत आहे. तर बघा आता सर्वात आधी पहिलं म्हणजे गहू आणि तांदूळ. आता तुम्ही म्हणत असाल सरकार तर हे आधीपासून देत आहे आणि तुम्ही हे काय सांगता. होय, आधीपासून देत आहे, पण यावेळेस एकदम उत्तम क्वालिटीचे गहू आणि तांदूळ मिळणार आहेत, जसे की तुम्ही एकदम महागड्या किमतीमध्ये खरेदी करून आणले आहेत. एकदम असे भारी तांदूळ आणि गहू सरकार आता देणार आहे. होय, आता तुम्ही म्हणत असाल याच्या आधी पण सरकार देतच होतं की मग ते काय चांगले नव्हते का. तर होय, ते चांगले होते, पण यावेळेस अजून एकदम उत्तम आता सरकार गहू आणि तांदूळ देणार आहे. आधीचे पण चांगले होते, पण यावेळेस एकदम भारीतले तांदूळ आणि गहू आता सरकार डायरेक्ट राशन कार्डवरती तुम्हाला देणार आहे आणि याचा फायदा ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल या सर्वांना होणार आहे. बघा आता तुमच्याकडे असेल तर नक्कीच होईल. त्यानंतर अजून काय भेटणार आहे तर बघा साखर. होय, आता याच्या आधी पण साखर भेटत होती, नंतर बंद केली होती, पण आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता साखर पण भेटणारच आहे आणि ती पूर्णपणे सरकार वाटप करणार आहे. त्यानंतर बघा आता महत्त्वाचं म्हणजे एकदम महागड्या वस्तू कोणत्या सरकार तुम्हाला घेण्यासाठी पैसे देणार आहे त्या वस्तूंची नावं सांगतो. जर तुम्ही त्या वस्तू ऐकल्या ना तर तुम्हाला विश्वास बसायचा नाही. तुम्ही म्हणाल खरंच सरकार एवढ्या भारीतल्या वस्तू देणार आहे का. तर होय, आता तुम्हाला तीच माहिती मी सांगणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर चला आता कोणत्या महागड्या वस्तू देणार आहेत त्यांची आता तुम्हाला लिस्ट मी सांगतो. त्यानंतर किती रुपये सरकार वाटप करणार आहे, पैसे कधी भेटणार आहेत हे पण तुम्हाला सांगतो आणि ते पैसे कोणाला भेटणार आहेत, सर्वांनाच भेटणार आहेत का, जर भेटणार असतील तर कोणता अर्ज करावा लागेल, कोणतं काम करावं लागेल ही पण माहिती आपण जाणून घेऊयात. तर चला पाहू. तर बघा आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार सर्वांना याचा फायदा होणार आहे. तुम्हाला बऱ्याच वस्तू या मोफत तर मिळणारच आहेत, पण आता तुम्हाला पैशांचा पण लाभ होणार आहे. बघा आता पहिली वस्तू सरकार अशी कोणती देत आहे की ती डायरेक्ट त्याची किंमत हजारो रुपये आहे, पण ती आता तुम्हाला घेण्यासाठी डायरेक्ट सरकारकडूनच पैसे मिळणार आहेत. होय, आता तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता डायरेक्ट गॅस जी टाकी असते ती मिळवू शकता. होय, आता ती गॅसची टाकी, गॅस सिलेंडर घेण्यासाठी आता सरकार तुम्हाला डायरेक्ट 830 रुपये तुमच्या बँक खात्यात देणार आहे. होय, तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण सरकारने ही स्कीम खूप दिवसांपूर्वी आणलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून हे पूर्ण पैसे आता डायरेक्ट देण्याचा निर्णय झालेला आहे. बघा आता पूर्ण 830 रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात टाकली जाईल आणि त्याच 830 रुपयांचं तुम्ही गॅस सिलेंडर आणू शकता असा सरकारचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे बघा तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आता तुम्हाला याचा लाभ नक्कीच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही. त्यानंतर दुसरा मोठा लाभ सरकार देणार आहे ते म्हणजे कोणता तर बघा सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट तुम्हाला पूर्णपणे हे गॅस सिलेंडरचे तर 830 रुपये देण्यात येणारच आहेत आणि त्यानंतर तुम्ही गॅस स्वयंपाकासाठी जो लागत असतो तो दर जे आहे ते तुमचा 2 महिन्याला किंवा 3 महिन्याला जर संपत असेल तर त्या पैशावरती आणू शकता आणि सरकार वर्षाला 830 रुपयांचे असे 3 हप्ते तुमच्या बँक खात्यात देणार आहे. 3 हप्त्याचे तुम्ही 3 गॅस सिलेंडर घेऊ शकाल. यासाठी सरकारने आता तुमच्यासाठी योजना आणलेली आहे, पण तुमच्याकडे रेशन कार्ड असणं खूपच गरजेचं आहे. तर चला आता महत्त्वाचा टॉपिक बघूयात. नेमके पैसे कधी मिळणार आणि कसे मिळणार, रेशन कार्डच्या माध्यमातून मिळणार की त्या माध्यमातून कोणत्या योजना आहेत त्या योजनेतून मिळणार. तर चला ते पण सांगतो. असे काही योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आता येणार आहेत की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर या सर्व योजनांचा लाभ हा तुम्हाला मिळणार असून तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता कोणते पैसे सरकार वाटप करत आहे आणि ते नेमके कसे मिळवायचे ही पण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊयात.
तर बघू शकता आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून सर्वांना आता एक दिलासा मिळणार आहे, कारण पूर्ण पैसे वाटप हे होणार असून राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. बघा आता तुम्हाला डायरेक्ट पैसे भेटणार आहेत. होय 6,000 रुपये भेटणार का? तर 6,000 भेटणार, काहींना तर 12,000 रुपये आणि काहींना 18,000 रुपये सरकारच्या माध्यमातून पूर्णची पूर्ण वर्षाला दिले जाणार आहेत. ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. बघा आता तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही मात्र आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या खात्यात नेमके पैसे कधी येणार आहेत, पैसे आज येणार की उद्या येणार आणि सरकार यावेळेस का पैसे असे देत आहेत ते पण तुम्हाला सांगतो की आधीपासूनच पैसे सरकार देत आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याचा लाभ घेत नसाल. बघा आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाची सरकारने तयारी केली. बऱ्याच जणांना वाटलं पण नव्हतं की सरकार असे पैसे आपल्याला पूर्णपणे वाटप करेल, पण बघा आता पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार असून डायरेक्ट तुम्हाला 6,000 रुपये, काहींना 12,000 रुपये तर काहींना 18,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे आणि ती रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून पोहोचणार आहे. बघा आता पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, पण ते पैसे मिळवण्यासाठी नेमकं काय करायचंय हे सर्वात आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर चला आता ते एकदा आपण बघूयात. बघा आता महत्त्वाचं म्हणजे पहिलं काम तुम्हाला काय करायचं आहे. पहिलं काम तुम्हाला KYC व्यवस्थित आहे का तपासायची आहे. तुम्ही KYC केलेली आहे का ते एकदा बघा. जर तुम्ही रेशन कार्डची KYC केली नसेल तर मग तुम्हाला पैसे भेटायचे नाही आहेत. मग तुम्हाला KYC तात्काळ करावी लागेल. बघा आता लवकरात लवकर KYC करून घ्या. KYC रेशन कार्डची आपल्या गावातच होत असते, हे सगळ्यांना माहिती आहे. गावात जायचं आहे, KYC नसेल तर करायची आहे. KYC केल्यानंतर तुमचा आता मोठा फायदा होईल. पण बघा अजून पैसे मिळवण्यासाठी पुढचं महत्त्वाचं काम करायचं आहे. ते एवढं महत्त्वाचं काम आहे की जर तेच काम तुम्ही केलं नाही तर येणारे पैसे हे तुमचे पूर्ण थांबू शकतात. होय आता तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ते काम कोणतं आहे तर चला मी तुम्हाला सांगतो. बघा आता तुम्हाला आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड आपला जो मोबाईल नंबर असतो त्या मोबाईल नंबरशी लिंक करायचा आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर तुमचं अजून दुसरं काम होऊन जाईल आणि तुम्ही आता पात्र ठराल, ते म्हणजे डायरेक्ट पैसे मिळवण्यासाठी. तर बघा आता ते पैसे सरकार कशा माध्यमातून देणार आहे. सर्व पैसे एकाच दिवसात वाटप होत असतात की वर्षानुवर्षे हे वाटप सुरू राहत असतं आणि पैसे पूर्ण रेशन कार्डवरती मिळणार आहेत का, की रेशन कार्डच्या माध्यमातून ज्या योजना सुरू असतात त्या योजनेच्या माध्यमातून सरकार पैसे देणार आहे. आता हीच महत्त्वाची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्याकरिता आता तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की सरकारकडून आता पूर्ण पॉईंट वगैरे सर्व काय काढण्यात आलेले आहेत. कसे पैसे वाटप करायचे रेशन कार्डच्या बाबतीत आता मोठा निर्णय झालेला आहे. असा काही निर्णय झालेला आहे की ज्याची कल्पना तुम्हाला पण नसेल. तुमच्या डायरेक्ट रेशन कार्डवरती आता तुम्हाला चांगल्या योजनांचा लाभ घेता येणार आहे आणि त्यातून डायरेक्ट पैसे मिळणार आहेत. बघा आता मग कोणत्या रेशन कार्ड धारकांना किती रुपये मिळणार आहेत हे सांगतो. बघा तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर महिला असाल तर तुम्हाला डायरेक्ट जर विचार केला तर 3 महिन्यालाच 5 ते 6,000 रुपयांची मोठी रक्कम मिळू शकते. होय आता एकंदरीत जर विचार केला तर तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. होय आता 3 ते 4 महिन्यामध्ये म्हणजे बघा 4 महिने जर पूर्ण झाले तर लगेच तुम्हाला जे आहे ते 6,000 रुपये मिळतील. दर 4 महिन्याला 6,000 रुपये सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही एक बहीण असाल, जर तुम्ही एक महिला असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळेल. मग बघा ते कसा मिळणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या माध्यमातून पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट दर वर्षाला मोठा लाभ घेऊ शकता, म्हणजे 15,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आणि दर महिन्याला 1,500 रुपये मिळवू शकता, म्हणजे मोठी रक्कम मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही PM किसान योजनेचे दर वर्षाला 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये मिळवू शकता. पण तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल यांना हा लाभ देण्यात येणार नाही, यांना पैसे भेटणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे एवढंच नाही तर अजून मोठी म्हणजे आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांना आता डायरेक्ट 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार आणि शस्त्रक्रियांची सुविधा निवडक सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळते. म्हणजेच की ज्यांच्याकडे पिवळं केसरी रेशन कार्ड असेल त्यांना फायदा होणार आहे. त्यानंतर गॅसची सबसिडी मग आपण नंतर थोड्या वेळापूर्वी मागे पाहिलंच की 830 रुपये वर्षातून 3 हप्ते त्याच्या माध्यमातून मिळत असतात. तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करायचा
आहे त्यासाठी CSC सेंटरला म्हणजे ई सेवा केंद्राला भेट द्या. कसं करायचं काय करायचं ते सांगतील तेवढी प्रोसेस करा आणि याचा पण लाभ मिळू शकता. त्यानंतर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर घरकुल योजनेचा लाभ मिळेल. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ डायरेक्ट तुम्हाला मिळू शकतो, कारण की गरजू लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुल योजना ही सुरू करण्यात आलेली होती. याचा पण लाभ तुम्हाला मिळू शकतो. तर अशा प्रकारची व्हिडिओतील माहिती होते. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले तर अशाच अपडेट तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. धन्यवाद.